लिंबू प्रीमिक्स बनवण्यासाठी सर्वात प्रथम इथे मी पातळ सालीची जी लिंब येतात बाजारात ती घेतलेली आहेत आणि ती अशा प्रकारे मी चोळून घेत आहे, जेणेकरून त्यातला रस रिकामा होईल, मोकळा होईल आणि आपल्याला त्यातला भरपूर सारा रस भेटून जाईल। तर आता एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये मी गाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे लिंबू मी पिळून घेत आहे। तर पातळ सालीची लिंब असल्यामुळे यामध्ये भरपूर सारा रस असतो, तर नेहमी लोणच्यासाठी वगैरे असे लिंबू यूज करायचे किंवा तुम्ही साठवणीसाठी असं जर लिंबू रस ठेवत असाल किंवा प्रीमिक्स बनवत असाल तर असेच लिंबू यूज करायचे। तर आता मी हा सगळा रस काढून घेते आणि नंतर आपण पुढची प्रोसेस करूया। तर बघू शकता एक मोठी वाटी जवळजवळ हा रस झाला होता, कारण मी घेतलेला बाउल मोठा होता। तर आता तो सगळा रस मी एका ताटामध्ये पसरट ताटामध्ये मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी अंदाज घेत घेत साखर ॲड केलेली आहे। तर जवळपास 4 वाट्या मला साखर लागलेली आहे। सगळी साखर आपल्याला छान मिक्स करायची आहे आणि आपल्याला हे ताट फॅनच्या खाली सुकवायला ठेवायचं आहे। तर मी रात्री प्रोसेस केली होती, तर एक रात्र पूर्ण मी हे फॅनखाली ठेवून घेतलं होतं। हवं असेल तर त्याच्यावर एक पातळसं कापड घाला, म्हणजे जेणेकरून त्यामध्ये कोणतीही धूळ किंवा किडे वगैरे जाणार नाहीत। आणि आता सकाळी उठल्यानंतर ते सेट झालं असतं तर चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे आपल्याला ते काढून घ्यायचं आहे। परत एकदा छान मिक्स करायचं आणि परत ते आपल्याला दिवसभरासाठी एक दिवस पूर्ण आणि रात्र असं आपल्याला फॅनखाली सुकवून घ्यायचं आहे। बघू शकता तर दोन रात्री आणि एक पूर्ण दिवस मी अशा प्रकारे सुकवून घेतलं आहे। थोडासा ओलसरपणा होता म्हणून मी 10 मिनिटासाठी उन्हात ठेवलं आणि त्यानंतर असा कडक असा ही साखर तयार झाली होती, त्याला ते लिंबूरस छान कोट झाला होता। आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे घालून फिरवून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडीशी वेलची घातली, मी 2 बॅचमध्ये करून घेत आहे। ज्यांना वेलची घातलेली आवडते त्यांच्यासाठी प्रीमिक्स वेगळं ठेवणार आहे, आणि ज्यांना नाही आवडत त्यासाठी प्रीमिक्स मी वेगळं केलेलं आहे। तर एका वरणीमध्ये मी इथे बघू शकता ही वरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेतली होती आणि त्यामध्ये मी हे प्रीमिक्स घालून ठेवणार आहे। तर असंच हे प्रीमिक्स वर ठेवायचं, खूप दिवस छान टिकतं ते आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला झटपट याचं सरबत बनवता येतं। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा, खूप छान रेसिपी आहे। तर आता बघू शकता दुसरंही जे प्रीमिक्स होतं राहिलेलं जे होतं ते अशा प्रकारे मी काढून दोन्ही भांड्यांमध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि आता त्यापासून आपण सरबत बनवूया। तर आता पहिल्यांदा मी यामध्ये आईस क्यूब घालून घेतलेले आहे, त्यानंतर मी सब्जा घातलेला आहे। सब्जा बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर स्किपही करू शकता। त्यानंतर इथे आपल्याला जे काही प्रीमिक्स बनवले घेतलेलं आहे ते घालायचं आहे। चिमूटभर मी मीठ घालणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। तर खूप छान आणि झटपट हे सरबत तयार होतं। तर असं प्रीमिक्स तुम्ही यामध्ये वेगवेगळे फ्लेवर हवे असेल तर तुम्ही फ्लेवर त्यामध्ये घातले तर तसंही ते फ्लेवरचं सरबत तयार होतं। तर बघू शकता मस्त असं हे सरबत तयार झालं आहे। नक्की एकदा ट्राय करा, आवडलं तर जास्तीत लाईक करा, शेअर करा व्हिडिओच्या नवीन एका रेसिपीसोबत।